आणि अटल सेतूवरनं भाजपचे आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे पवार पक्षाचे अनिल देशमुख यांच्यात विधानसभेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली। देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सर्व परवानग्या मिळवल्या असं आशिष शेलार यांनी सांगितलं। त्यावर अटल सेतूची सुरुवात आमच्या सरकारनं केली असं उत्तर अनिल देशमुखांनी दिलं। मग बैठक घेण्यापासून त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मेहनत घेतली असं प्रत्युत्तर शेलार यांच्याकडनं दिलं गेलं। एक अटल सेतू, या अटल सेतूला MMRDA ने पूर्ण केला। अध्यक्ष महोदय, आतापर्यंत एका महिन्याभरात अध्यक्ष महोदय 8 लाख वाहनांनी त्याच्यावर प्रवास केला। 8 लाख वाहनांनी। एक मुंबई देवेंद्रजींनी केली। अहो, परवानग्या आम्ही आणल्यात, तुम्ही तर पेपरवर लिहिलं तो परवानग्या केंद्रापासून सगळे आणल्यात, ते देवेंद्रजींनी आणले अध्यक्ष महोदय। आणि म्हणून तुम्हाला लागेल, कारण तुम्ही कागदावरचे फक्त शेर आहात, जमिनीवर काम करणारा शेर हा भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आज त्या ठिकाणी एकनाथ शिंदेचा पक्ष आहे। आणि त्यामुळे कागदी घोडे कागदी वाघाबरोबर नाचवा, आमच्या समोर मांडू नका। सरकार जो आता अटल सेतू चालू झाला, चांगलं काम झालं, सरकारचं अभिनंदन। पण त्याची सुरुवात एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणण्यापासून ऐकून घ्या, त्यावेळेसपासून त्याची सुरुवात झाली। ठीक आहे, पूर्ण आता झालं असेल, पण सुरुवात आमच्या सरकारपासून झाली, एवढंच मला सांगायचं आहे। बाकी तुमच्या मला हेतू आरोप करायचा नाही। त्यासाठी पर्यावरण खात्याच्या लागणाऱ्या सर्व परवानग्या, पुन्हा एकदा सांगतो, सर्व परवानग्या हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केंद्रात जाऊन मोदी साहेबांनी त्या ठिकाणी, मी नाव चुकत असेल अतुल भातकर इथे असतील तर, शक्ती नावाचं जे प्लॅटफॉर्म आहे, ज्या प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकार मोदीजींच्या नेतृत्वात राज्यातल्या प्रमुख प्रोजेक्ट्सना गतीने सगळ्या परवानग्या मिळाल्या पाहिजेत, मॅपिंग झालं पाहिजे, इंटिग्रेशन झालं पाहिजे, यासाठी करतं त्यातनं मिळालेले आहेत। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, 8 लाख प्रवासी आणि 14 कोटीची कमाई। अध्यक्ष महोदय, अटल सेतू झाला, 21 किलोमीटरचा सागरी सेतू आज मुंबईला नवीन एक भाग जोडतोय आणि आंतरराष्ट्रीय शहर बनवण्यामध्ये आपली गती वाढवतोय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।